वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असा चना कोळीवाडा संध्याकाळच्या वेळी नाश्त्याला पार्टीमध्ये स्नॅक्स म्हणून सुद्धा करू शकतात. करायला एकदम सोपा आणि नेहमीच्या कमी साहित्यात झटपट तयार होतो. रोजच्या स्वयंपाकघरातील जिन्नस लागतात. छोले भिजवलेले असले की सहजच पटकन होतो. चला तर मग करूया चना कोळीवाडा. त्यासाठी आपण रात्रभर पाण्यात भिजवलेले चणे घेतले. संपूर्ण पाणी काढून स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर कुकरमध्ये टाकले. त्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे. चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं. 1 ग्लास पाणी टाकायचं आणि एकजीव करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि 5 ते 6 शिट्ट्या करायच्या. जर तुम्ही कमी वेळ भिजवलेला असेल तर 7 ते 8 शिट्ट्यासुद्धा कराव्या लागतात. शिट्ट्या झाल्या की गार झाल्यानंतर बघायचं की चना छान असा आपला शिजून गेलेला आहे. आता आपण हा संपूर्ण चना पाणी काढून घेऊया आणि एका बाउलमध्ये टाकून घेऊया. सगळे चणे आपण एका बाउलमध्ये टाकले आणि त्यातील खडे मसाले काढून घेतले. त्यानंतर यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद, चवीपुरता मीठ, 2 चमचे लाल तिखट, त्यानंतर 1 चमचा आपण धने आणि जिरेपूड टाकली. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, चिमूटभर हिंग टाकलं आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली, जी आपण घरगुतीच ठेचून घेतलेले आहेत. त्यानंतर आता चण्यामध्ये आपल्याला संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आता आपण पाववाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि पाववाटी मक्याचं पीठ म्हणजेच कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं. सगळं टाकल्यानंतर छान असं एकजीव करून घ्यायचं. कोरडं वाटत असल्यात यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे चणे अगदी छान ओले होतात आणि भिजून पण जातात. छान असं थोडंसं पाणी भुरभुरलं आणि आपण आता हे एकजीव करून घेणार आहोत. चणे आता छान मस्त ओले झालेले आहेत. आता तळायला घेऊया. त्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं. मंद आचेवर अगदी खरपूस, आतून असे सॉफ्ट मऊसूत, वरतून अगदी कुरकुरीत असे हे तळून घ्यायचे आहेत. अगदी तांबूस रंग येऊस्तर मंद आचेवर कुरकुरीत तळून घ्यायचे. संपूर्ण छान असे आपले चणे तळूनसुद्धा झालेले आहेत. संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा मग काहीतरी पार्टीमध्ये स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकतात. मुंबईमध्ये तर अगदी फेमसच आहे. या पद्धतीने आपण अर्धे चणे तळून घेतले. त्यानंतर अर्धे चणे आपण तेलामध्ये टाकले. यामध्ये आपण काही लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. लसणाच्या पाकळ्या आवर्जून टाका. चणे अगदी चविष्ट होतात. सगळे चणे आपण मस्त छान असे खरपूस तळून घेतलेले आहेत. आता आपण संपूर्ण चणे एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे चणे एवढे कुरकुरीत आणि टेस्टी झाले होते ना, की अगदी सगळ्यांनी आवडीने खाल्ले. त्यानंतर आता या चण्यांमध्ये आपण चाट मसाला टाकून घेतला आणि लिंबू पिळून घेतला आणि त्यानंतर सगळं एकजीव करून घेतलं. त्यानंतर कांदे कापायचे आणि कांद्यांसोबतसुद्धा खायचा. इतका टेस्टी लागतो ना, की अगदी चविष्ट होतो. या पद्धतीने तुम्ही हा चना कोळीवाडा नक्की ट्राय करा. अगदी चविष्ट लागतो. अगदी पटकन असा झटपट होतो. काही नाही, फक्त घरातील साहित्यात होतो आणि पटकन होतो. एकदा हा चना कोळीवाडा तुम्ही नक्की ट्राय करा.